कल्याण डोंबिवली ठाणे नाशिक इथे बिनविरोध उमेदवार निवडून आले आणि तिथं खूप जास्त प्रेशर आणि पैशाचा वापर झाला असं सांगत मनसे आता कोर्टात जात आहे आणि या सगळ्या विरोधात दाद मागत आहे. ज्यांना ज्यांना जिथं जायचं तिथं त्यांना जाण्याचा अधिकार आहे. असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये. बिनविरोध व्हावं याकरता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने तशी संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा. एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे. नमस्कार, मी जालिंदर लंके पाटील, राहणार निगोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आताच आपण बावनकुळे साहेबांचं पत्रकारांना दिलेलं स्टेटमेंट ऐकलं. त्यामध्ये ते असे म्हणतात की लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध होणे हा एक चांगला पायंडा आहे. मग बावनकुळे साहेब, मला एक सांगा, निवडणूक बिनविरोध होणे जर एक चांगला पायंडा असेल तर निवडणूक आयोगाने जे जनतेसाठी नोटा हे चिन्ह दिलेले आहे की जर जनतेला एखादा उमेदवार पसंत नसेल तर जनतेला नोटा या चिन्हावर मतदान करता येते, ते निवडणूक आयोगाने कायमचे कॅन्सल करावे का, हे तुम्ही एकदा आम्हाला सांगितले पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध होणे हा एक चांगला पायंडा नक्कीच नाही आहे. जर गुंड प्रवृत्तीचे उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर बाकीच्या सामान्य उमेदवारांना माघार घ्यावी लागेल. मग तुम्ही हा पायंडा चांगला आहे असे कशाच्या जीवावर बोलताय? आणि जर उमेदवार बिनविरोध होत असतील तर ते सर्व पक्षाचे झाले पाहिजे. तुमच्या पक्षाचे उमेदवार 40 ते 45 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. शिंदे गटाचे 19 ते 22 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. अजितदादा पवार गटाचे 2 नगरसेवक बिनविरोध झाले आहे. साधारणपणे 66 ते 67 नगरसेवक हे बिनविरोध म्हणून त्यांची निवड तुम्ही दाखवली आहे. तर हे जर अशा प्रकारे असेल तर तुम्ही लोकशाही ही बंद करावी आणि सरळ सरळ निवडणूक जाहीरच करू नये आणि तुमचेच उमेदवार सर्व प्रभागावर द्यावेत आणि आम्ही जनता तुम्ही निवडणूक जिंकलात असे मान्य करतो. तुम्ही एकदा सांगावे ही नेमकी तुमची झुंडशाही आहे, राजेशाही आहे की काय आहे, हे एकदा जनतेला कळले पाहिजे. सगळं जर पैशाच्या जोरावर जर तुम्ही निवडणुका जिंकणार असाल तर सामान्य जनतेने त्यातून काय बोध घ्यावा. आणि नोटा हे चिन्ह निवडणूक आयोगाने कशासाठी नेमले आहे ते एकदा तुम्ही स्पष्ट करावे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान जय किसान. दरम्यान राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं राज्य निवडणूक आयोग सतर्क झाले. या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का याची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाहीये, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगानेच दिली आहे. आयोगाने बिनविरोध निवडीचा अहवाल मागवलाय. निवडणूक आयोगाचं जिल्हाधिकाऱ्यांना हे थेट आदेश आहे. दबावाच्या तक्रारींची शहानिशा होणार आहे. ठाणे पनवेलमध्ये ज्या निवडी झाल्यात त्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं गेलंय. तर भयमुक्त निवडणुकीसाठी आयोग आता सतर्क झालेलं पाहायला मिळतं. आप जरा मुझे बताइए आज का दिन कैसा लग रहा है? अच्छे दिन